एक ब्रेकिंग न्यूज येते साताऱ्यातनं खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक जाम झालेली आहे। साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे आता विस्कळीत झाली आहे। घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर वाहतूक पोलिसांचं या ठिकाणी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत हा रस्ता मोकळा करण्याचे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती या घाटामध्ये? आज पहाटेपासूनच खंबाटकी घाटामध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे पूर्ण। पुण्याकडून साताराकडे येणारी वाहतूक खोळंबलेली आहे, कारण पुण्याकडून जो साताराकडे येणारा रस्ता आहे, घाट आहे हा, त्या घाटामध्ये दत्त मंदिरच्या कॉर्नर आहे, या इथे एक गाडी बंद पडली आणि याच्यामुळे आज ट्रॅफिक पूर्ण जाम झालेला आहे। हा घाट अजून तरी पूर्णपणे जाम आहे, तिथून गाड्या वर येता येत नाहीयेत, त्यामुळे पर्यायी मार्ग वाहतूक वळवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे। सकाळी साधारण 7 वाजल्यापासून हा ट्रॅफिक जॅमच्या समस्येला लोकांना तोंड द्यावं लागतंय, त्यामुळे तिथं संपूर्ण वाहतूक सध्या तरी खोळंबलेली पाहायला मिळते। अगदी नक्कीच धन्यवाद ओंकार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।